गडबड केली आहे लोकांनी, भाजपवाल्यांनी. हायकोर्टात गेला तो, सेशन कोर्टात गेला, त्याच्या आधी कोणी त्याला न्याय दिला नाही. त्याची एकच मागणी होती की त्या भागातल्या बूथ क्रमांक 69 मधली फक्त मतमोजणी परत करा. सुप्रीम कोर्टात त्याने आपली बाजू मांडली. सुप्रीम कोर्टाने 69 बूथ नाही तर सगळ्या ईव्हीएम मागवल्या आणि आपल्यासमोर मतमोजणी केल्यावरती पराभूत उमेदवार प्रचंड मताने विजयी झाला. याचाच अर्थ असा आहे ईव्हीएम घोटाळे करून तुम्ही जिंकता, पण आम्ही जे सगळे लोक आहोत हे हरल्यावरती फक्त खडे फोडतो भाजपच्या नावानं, निवडणूक आयोगाच्या नावानं. पण जर त्या उमेदवाराप्रमाणे जर आम्ही मोहित कुमार त्याचं नाव, जर मोहित कुमारप्रमाणे आम्ही लढाई केली शेवटपर्यंत तर भारतीय जनता पक्ष औषधाला शिल्लक राहणार नाही. हा ईव्हीएम घोटाळ्यातून निवडून आलेले प्रधानमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकारसुद्धा आहे. साहेब, आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी चिकन मटणाची दुकानं बंद ठेवण्यात आली आहे, काही ठिकाणी विरोध